पुण्यात कोरोनानंतर विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. झिका, स्वाईन फ्लू, मलेरिया यासारख्या आजाराने पुणेकर त्रस्त असताना आता आणखी एका आजाराने पुणेकरांचं टेन्शन वाढवलंय. गुलियन बॅरी सिंड्रोम असं या आजाराचं नाव असून आतापर्यंत या न्यूरोलॉजिकल आजाराचे पुण्यात तब्बल 74 संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी 13 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं समजतंय. दरम्यान या रोगामुळे सध्या आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून वेगवेगळी वैद्यकीय पथकं या रोगांचं नेमकं कारण शोधून काढण्यासाठी सध्या पुण्यात ठाण मांडून असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान ज्या भागात जास्त रुग्णसंख्या आढळून येत आहे त्या भागातील पाण्याची तपासणी, पाणी पुरवठा केली जात असलेले पाणसाठे यांची नमुने देखील तपासले जात असून यामुळे गुलियन बॅरी सिंड्रोमला कारणीभूत असलेला जीवाणू आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. या रोगाला कॅम्पिलोबॅक्टर जेझोनी हा जीवाणू कारणीभूत असून हा जीवाणू दूषित पाण्याच्या माध्यमातून पसरतो. यामुळे सध्याची वाढलेली गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची रुग्णसंख्या ही दूषित पाण्यामुळेच वाढली असल्याची माहितीवरती शिक्कामोर्तब झाल्याचं आरोग्य यंत्रणा सांगत आहे. पण योग्य उपचार घेतल्यानंतर या आजारातून रुग्ण पूर्णपणे बरा होतो. यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तरी या आजारामध्ये 5% मृत्यूदरही आहे. यामुळे या आजारामुळे सध्या पुण्यामध्ये खळबळ उडालेली असून हा आजार नेमका होतो कसा, याची लक्षणं काय आहेत आणि हा होऊ नये म्हणून काय करावं, शिवाय जे रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झालेले आहेत त्यांचे अनुभव काय आहेत, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, तुम्ही बघताय ट्रेन युअर ब्रेन. आतापर्यंत या रोगाचे पुण्यात एकूण 73 रुग्ण आढळले असून त्यापैकी सगळ्यात जास्त रुग्ण हे नांदेड सिटी, धायरी आणि सिंहगड रोड या भागात असल्याचं समजतंय. शिवाय या 74 रुग्णांपैकी तब्बल 13 रुग्णांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता महानगरपालिका अलर्ट मोडवरती आली असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर वैशाली जाधव यांनी माध्यमांना दिली आहे. दरम्यान सध्या पुण्याला धडकी भरवणाऱ्या या रोगाबद्दल अधिक माहिती देताना तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं की या आजारात शरीराची इम्युनिटी आपल्या शरीराच्या विरोधातच काम करू लागते. त्यामुळे या आजाराला ॲटो इम्युन डिसऑर्डर असं म्हटलं जातं, ज्यामुळे शरीर कमजोर होऊ लागतं तर हात आणि पायामध्ये झिंझिण्या येऊ लागतात. दरम्यान काही दिवसातच गुलियन बॅरी सिंड्रोम पूर्ण शरीरात पसरतो. सुरुवातीला याची लागण झाल्यावर श्वसनसंबंधी समस्या होते, त्यानंतर पूर्ण शरीराला लकवा मारतो. मात्र हा लकवा काही काळापुरताच असतो. मात्र वेळीच या आजारावर उपचार घेतले नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते. शिवाय रुग्णाला काही वेळ व्हेंटिलेटरवर ठेवावं लागू शकतं. श्वास घेण्यास अडचण येणे, हात आणि पायामध्ये झिंझिण्या येणे, ब्लड प्रेशरची समस्या होणं, चालण्यात किंवा पायऱ्यात चढण्यात अडचण येणं, चिडचिडेपणा वाढणं, चेहऱ्यावरती कमजोरी येणं ही काही प्रमुख लक्षणं या आजाराची आहेत. दरम्यान या आजाराबद्दल रिसर्च केला असून हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो त्याची नावंही डॉक्टरांनी शोधून काढल्याचं सांगण्यात येत आहे. पुणे शहरासह ग्रामीण भागात गेले 2 आठवडे धुमाकूळ घालणाऱ्या या आजाराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या रक्ताचा आणि शौचाचे नमुने NIVकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणीतून एक गोष्ट लक्षात आली की कॉम्पिलोबॅक्टर जेझोनी या जीवाणूमुळे हा रोग होत असून या जीवाणूसोबतच नोरोव्हायरस हा विषाणूही पेशंटमध्ये आढळला आहे. नोरोव्हायरस हा उलट्या आणि जुलाबास कारणीभूत ठरत असतो. दरम्यान या दोन्हीचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांमध्ये 1 ते 3 आठवड्यांनी प्रतिकारशक्ती शरीरातील नसावर हल्ला करते व परिणामी गुलियन बॅरी सिंड्रोम होतो, अशी माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे. दूषित पाणी पिणे, उघड्यावरील खाणे, शिवाय चिकन व इतर प्रकारचे मांस व्यवस्थित शिजवून न खाणे या गोष्टीमुळे हा रोग होण्याची शक्यता दाट आहे. दरम्यान या आजाराचा धोका वयोवृद्ध लोकांना अधिक असतो, खास करून असे लोक ज्यांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या आहेत. तसेच 50 वर्ष आणि त्यावरील वयाचे लोक या आजारासाठी सेन्सिटिव्ह असतात. शिवाय H1N1 इन्फ्लुएन्झा आणि जपानी एन्सेफेलायटिस यासारख्या इन्फेक्शननंतरही हा सिंड्रोम विकसित होऊ शकतो. त्यासोबतच जे लोक फ्ल्यू किंवा इतर गंभीर इन्फेक्शनचे शिकार असतात त्यांना हा रोग होण्याचा धोका अधिक असतो. अशातच मग एक प्रश्न मनात उभा राहतो की आजारावर काही उपाय आहे का? तर बघा, सध्या तरी गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारावर कोणताही ठोस उपाय नाही. तरीही उपचारासाठी प्लाझ्माफोरेसिस आणि हाय इम्युनोग्लोबुलिन थेरपी दिली जाते. प्लाझ्माफोरेसिस या आजाराचा धोका कमी केला जातो. याचा उपचारात सुरुवातीचे 2 आठवडे खूप महत्त्वाचे असतात. गुलियन बॅरी सिंड्रोमपासून बचावासाठी नियमितपणे संतुलित आहार घ्या, वर्कआउटसोबतच योगा आणि मेडिटेशन करा. तसेच याची लक्षणं दिसताच लगेच आपल्या डॉक्टरांना संपर्क करा. दरम्यान काही दिवसांपासून संपूर्ण पुण्यात खळबळ वाजवणाऱ्या या आजाराबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे की डॉक्टर, सिव्हिल सर्जन, कलेक्टर आणि बाकी लोकांसोबत या आजाराचा वाढता आढावा आम्ही घेतला असून संसर्गजन्य रोग नाही, पण या संदर्भात काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावं. पाणी उकळून पिण्याने फक्त याच नाही तर अनेक आजारापासून संरक्षण मिळतं. शिवाय घाबरून जाण्याची काही गरज नाही, असंही अजितदादा पवार बोलताना म्हणालेत. दरम्यान या आजारामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, असं अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर अजित तांबोळकर यांनी माध्यमाशी संवाद साधताना सांगितलं.
ते म्हणाले की हा आजार अमेरिकेत आला होता तेव्हा प्रदूषित पाणी आणि हे त्याचं कारण समोर आलं होतं. सहसा अस्वच्छता आणि पाणी दूषित असणं हे आजाराला कारणीभूत ठरू शकतं. तसंच वेळीच उपचार न केल्यास याची तीव्रता कमी करता येऊ शकते. काहीही लक्षणं दिसल्यास लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावे. तसंच घाबरून जाण्याचं कारण नाही असंही डॉक्टर तांबोळकर यांनी सांगितलंय. या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या अनेक पेशंटनी आजारातील लोकांच्या अनुभवाबद्दल माध्यमांना सांगितले. त्यातीलच एक आहेत निलेश अभंग. निलेश अभंग आजारपणातील आपल्या अनुभवाबद्दल सांगताना म्हणाले की मला 19 जानेवारी 2019 रोजी या आजाराची लागण झाली होती. मी 19 जानेवारीच्या पहाटे व्हेंटिलेटरवर होतो. तेव्हा 30 मे 2019 रोजी व्हेंटिलेटरवरून निघालो. तब्बल 4.5 महिने मी ICUमध्ये काढले. मानेपासून पायाच्या तळव्यापर्यंत माझं संपूर्ण शरीर पॅरालाइज झालं होतं. शिवाय फुफ्फुसं पूर्णतः कमकुवत झाली होती. म्हणूनच मला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज निर्माण झाली. मात्र आज मी पूर्णतः दुरुस्त झालो असून शरीरात एकही दोष राहिलेला नाही. माझं संपूर्ण शरीर जे पॅरालाइज होतं ते फिजिओथेरपी घेतल्यामुळे पूर्ववत झालं आहे. तसेच बडोद्याच्या 58 वर्षाचा सुबोध झारे यांनीही या आजाराची लागण झाली होती. अचानक झालेल्या घटनेमुळे शर्टची बटन लावणं, चहाचा कप उचलणं, मोबाईल उचलणं या साध्या गोष्टी करणं त्यांना शक्य होत नव्हतं. या सर्व आजारावर घाबरून न जाता त्यांनी कशी मात केली याची सविस्तर माहिती झारे यांनी दिली आहे. आपल्या आजारपणातील अनुभवाबद्दल माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की या व्हायरसचं निदान लवकर होत नाही. त्याचा तुमच्या मज्जातंतूवर परिणाम होतो, स्नायूवरही परिणाम होतो, फुफ्फुसापर्यंत त्याचं इन्फेक्शन होत होतं. त्यावेळी रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. सुदैवाने माझ्यावरती वेळ आली नाही. पण यामध्ये मला वजनाच्या हिशोबानं इंजेक्शन द्यायची होती. मला माझ्या वजनाच्या हिशोबानं 26 इंजेक्शन डॉक्टरांच्या देखरेखीखाली घ्यायची होती. 22 ते 28 ऑगस्टच्या दरम्यान ही इंजेक्शन मला देण्यात आली आहे असा अनुभव झारे यांनी सांगितला. या इंजेक्शनमुळे स्नायूचे इन्फेक्शन कमी झाले, पण फिजिओथेरपी देखील आवश्यक आहे. 15 दिवसाच्या फिजिओथेरपीनंतर मी उभा राहिलो, घरात चालायला लागलो. तर 45 दिवसानंतर दुचाकीच्या वाहनानं मी कामाला जाण्यास सुरुवात केली. मला आता कोणत्याही गोळ्या किंवा औषधं नाहीत. चालणं ठेवा, स्नायूंना व्यायाम द्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला असून 6 महिन्यांनी मी पूर्ण बरा होईल असं डॉक्टरांनी सांगितलं. या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. शक्यता वाटली तर त्याची पडताळणी नक्की करा. हा आजार उपचारातून बरा होतो असंही त्यांनी स्पष्ट केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पुण्यामध्ये आतापर्यंत या आजाराचे 74 रुग्ण असून त्यापैकी रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय योग्य उपचार घेतले तर हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो अशी डॉक्टरांनी माहिती दिली आहे. पण तुम्हाला जर काही लक्षणं दिसली तर ती इग्नोर करू नका. डॉक्टरांशी सल्ला घेणं कधीही फायद्याचं ठरेल. सध्या पुण्यातील नांदेड सिटी, धायरी आणि सिंहगड रोड भागात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत असून संपूर्ण आरोग्य यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर दिसते. पाणी उकळून पिणे, उघड्यावरचे अन्न न खाणे, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करणे व योग्य आहार घेणे, तसेच चिकन व कोणत्या प्रकारचं मांस खाताना व्यवस्थित शिजवून खाणे हे या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सोबतच आपल्या ट्रेन युअर ब्रेन या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.